नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरोवर. मंडळी, मुलं म्हणजे देवाघरची फुलं अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण ती निष्पाप फुलं पुरती उमलण्याआधी झाडावरून खुडून टाकण्याची, चिरडून टाकण्याची एक विकृती सध्या समाजात वाढताना दिसून येते. बदलापुरातल्या एका नामांकित शैक्षणिक संस्थेत 2 अल्पवयीन मुलींच्या झालेल्या लैंगिक शोषणाची घटना ताजी असतानाच नजीकच्याच कल्याण शहरात तुम्हा मला हादरवून सोडणारी एक घटना घडली आहे. विशाल गवळी नावाच्या एका नराधमानं कल्याणमध्ये एका 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विशालला त्याच्या पत्नीनंच मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांनी विशालसह त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे. त्या दोघांनाही 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्याजवळच्या राजगुरुनगरमध्ये शेजारी राहणाऱ्या एका आचार्यानं 2 चिमुकल्या मुलींची हत्या केली. त्या 2 मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवून हा नराधम त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. तो एका मुलीवर अत्याचार करताना तिनं प्रतिकार केला, ओरडायला सुरुवात केली. त्यामुळे तो नराधम आचारी घाबरला आणि त्यानं तिची हत्या केली. हा सारा प्रकार दुसऱ्या चिमुकलीनं पाहिला आणि ती तो सर्वांना सांगेल या भीतीनं त्यानं तिचाही जीव घेतला. मंडळी, काही महिन्यांपूर्वी बदलापूरच्या एका नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांकडून बदलापूर रेल्वे स्थानकात 8 तास रेल रोको करण्यात आला होता. त्यानंतर पुण्यातल्या एका नामांकित शाळेत एका शिक्षकानं चिमुकल्या मुलांवर लैंगिक अत्याचार केले. या साऱ्या घटना मन सुन्न करून टाकत असतानाच थरकाप उडवणारी आणखी एक घटना पुण्यातल्या कोंढवा भागात घडली. 10 दिवसांपूर्वीच्या या घटनेत एका 9 वर्षांच्या मुलानं 3 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. या सगळ्या घटना ऐकल्या की तुमची आमची अवस्था काही सुचेनासं होणारी होते. एक माणूस म्हणून आपण कुठे चाललोय असा त्यामुळे प्रश्न पडतो. आज आपल्या अनेकांच्या घरात मुली आहेत. कुणाच्या मुली अगदी लहान आहेत, कुणाच्या मुली तारुण्याच्या उंबरठ्यावर आहेत, कुणाच्या मुली लग्न होऊन नुकत्याच आपल्या सासरी गेल्या आहेत. पण मुलगी चिमुरडी असो किंवा सज्ञान, ती कुठेही सुरक्षित नाही. असं का झालंय? घर, शाळा, कॉलेज, ऑफिस, ट्रेन, टॅक्सी, फुटपाथ, हॉटेल, सिनेमा, कुठेही जा, मुलींसाठी जागा उरलेली नाहीये जिथे त्या सुरक्षित आहेत, जिथे मुलींवर अत्याचार होत नाहीये. आणि गेल्या काही वर्षात तर मुलींवरच्या अत्याचारात घटनांमध्ये वाढ होताना दिसते. बेटी बचाव बेटी पढाव असं आपल्या केंद्र सरकारचं धोरण आहे. पण आता त्याच लेकींना समाजातल्या विकृत नजरांपासून वाचवण्याची वेळ आली आहे. असं का घडते? चिमुरड्या मुलींवर, महिलांवर अत्याचार करणारे विकृत पुरुष नेमका काय विचार डोक्यात ठेवून कुठे कुठे दबा धरून बसलेत? कितीही ठेचलं तरी समाजात ही विकृती पुन्हा पुन्हा का उत्पन्न होते? या विकृत पुरुषांच्या घरात किंवा त्यांच्या आयुष्यात आई, बहीण, पत्नी, वहिनी आणि स्वतःची मुलगी अशी नाती नाहीच आहेत का? आपल्या समाजात हा अधमपणा पुन्हा पुन्हा का घडतोय? हे थांबणार कधी आणि थांबवायचं कसं? केवळ पोलीस आणि न्यायालय यांच्यावरच हे प्रकार थांबवण्याची जबाबदारी टाकून ते होणार आहे का? आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. मग आता आपल्याला आणखी काय करायला हवं? आजच्या समाजातल्या या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. आणि हो, या चर्चेसाठी आम्ही एकाही राजकारण्याला आमंत्रित केलेलं नाही, कारण इतक्या संवेदनशील आणि अतिमहत्त्वाच्या मुद्द्यावर राजकीय विधानांची खरं तर गरजच नाहीये. मंडळी, आजच्या या चर्चेकडे वळण्याआधी पाहूयात झिरो अवरमधला आपला आजचा महत्त्वाचा प्रश्न, आणि तो देखील याच विषयाशी निगडीत आहे. आपला आजचा प्रश्न: मुंबई आणि पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ. नराधमांना कोणती शिक्षा व्हावी? फाशी की आजन्म कारावास? असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. मंडळी, लहान मुली आणि महिलांवरच्या वाढत्या अत्याचारांविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत 2 मान्यवर आहेत. आपण चर्चा करणार आहोत मीना नाईक यांच्याशी. गेली अनेक वर्ष त्या कळसूत्री बाहुल्यांच्या म्हणजे पपेट्रीच्या माध्यमातून महिला सुरक्षेबद्दल जनजागृती करतायत. सामाजिक विषयांवर त्यांनी अनेक लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटही बनवलेत. नाईक मॅडम यांच्यासोबतच आपल्यासोबत पुण्यातून आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर पूर्वा दीक्षित. त्या दोघींशी आपण या गेस्ट सेंटरवर बातचीत करणार आहोत. दोघींचंही स्वागत एबीपी माझाच्या या खास बुलेटिनमध्ये, ज्याचं नाव आहे झिरो अवर. मला अर्थातच पहिल्यांदा मीनाताईंकडे जायचं आहे.
मीनाताई, सातत्यानं म्हणजे तुम्ही तर आमच्या आधीपासून या घटना बघतायत, पण कुठेही या घटना थांबायचं नाव घेत नाही. एक पत्रकार म्हणून माझे कोणी सहकारी असो किंवा मी असो, या घटना जेव्हा सांगायला किंवा वाचायला आम्हाला लागतात तेव्हा थरकाप उडतो. पण या घटना थांबत नाहीत. काय या मागच्या विकृतीमागे ही विकृती पुन्हा पुन्हा का निर्माण होते? मला असं वाटतं की अत्यंत या घृणास्पद अशा घटना आहेत आणि पूर्वी अशा होत नव्हत्या असं नाही, पण त्याचं प्रमाण कमी होतं. आता प्रमाण वाढतंय. याच्यामागे 2 कारणं असू शकतात की आपल्याकडे कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी किती होते हे आपल्याला माहीत नाही. आणि दुसरं म्हणजे एक पाप पुण्याची एक कल्पना भावना लोकांमध्ये होती पूर्वी, आता ती नाही आहे. बिनधास्त कुठचीही गोष्ट करायला ते धजावतात, मागे पुढे विचार करत नाही. जिच्यावर आपण अत्याचार करतो आहोत तिच्या मनाचे ते विचारसुद्धा मनाचा करत नाहीत किंवा तिच्या फॅमिलीचा. मी माझ्या नाटकांमधून हे सगळं दाखवते. मी वाटेवरती काचा ग हे बाललैंगिक शोषणावर पहिल्यांदा नाटक केलं तेव्हा बालक आणि पालक यांना शहाणं करण्याचा प्रयत्न केला. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श नाही म्हणायचं हे सगळं शिकवलं. त्यानंतर मला असं वाटलं की गुन्हेगाराला सुद्धा काहीतरी शिक्षा मिळायला पाहिजे. आणि 2012 जेव्हा पॉक्सो कायदा आला त्यावेळी मी पॉक्सो कायद्यावर अभय आहे नाटक केलं आणि त्या नाटकामधून पॉक्सो कायदा काय आहे, अत्याचार म्हणजे काय, बलात्कार सगळ्यांना माहीत असतो पण अत्याचार माहीत नसतो. तर अत्याचार काय काय शारीरिक, मानसिक, भावनिक विविध पद्धतीने होऊ शकतो, ऑनलाईन होऊ शकतो. त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हा मुलांचा अधिकार आहे. मुळात मुलं किंवा मुलगी ह्या 18 वर्षाच्या आतल्या व्यक्ती आहेत हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं की मुलं म्हणजे काय 10-12 वर्षाची मुलं, तर तसं नाही आहे. तर त्याच्यामुळे हे सांगावं लागतं. हे शहाणं करत असताना आता मला असं वाटतं की जो ऑफेंडर आहे, जो हे करतो त्याची मानसिकता बदलायला पाहिजे. आणि मी ही जी नाटकं करत आली तर आता मला असं वाटतं माझ्या डोळ्यासमोर हे एक आव्हान आहे की या लोकांना कसं शहाणं करायचं. मुलांना शहाणं करून झालं, पालकांना शहाणं करून झालं, आता हे गुन्हेगार जे आहेत त्यांना कसं शहाणं करू. मला एक गोष्ट आठवते ती अशी की पुण्याच्या KEM हॉस्पिटलचं रिसर्च सेंटर आहे, त्यांनी हा एक प्रोजेक्ट राबवलेला आहे की अवेअरनेस क्रिएट करायचा. कुणाचा, तर नॉन ऑफेंडर्सचा. ऑफेंडर्स आहेत ज्यांच्यावर पॉक्सो कायदा ऑलरेडी लागू आहे त्यांचा नाही, पण नॉन ऑफेंडर्स आहेत त्यांना शहाणं करायचं, त्यांचं काउन्सिलिंग करायचं. आता हे नॉन ऑफेंडर्स कसे ओळखायचे, तर त्यांनी अनेक ठिकाणी टेलिव्हिजनवर, पेपरमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या जाहिराती येतात. जाहिरात म्हणजे माहिती येते की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा म्हणून. तर 2015 पासून हे सुरू केलंय त्यांनी. 2017 मी माझी वाटेवरती काचागची CD सगळ्यांना दाखवली. त्यातून त्यांना सांगितलं की बघा एखादी फॅमिली, एखादी मुलगी किती सफर होते, काय मानसिक परिणाम होतो त्यांच्यावर. तर हे लक्षात घेऊन तुम्ही अशा प्रकारची कुठची वागणूक करू नका. त्यानंतर आत्तापर्यंत हे जे प्रोजेक्ट चाललंय त्याच्यामध्ये जवळजवळ 650 टेलिफोन्स आले त्यांना मोबाईल विचारणा करण्यासाठी की काय आहे, कशासाठी, कुठे येऊ शकतो आम्ही वगैरे. ॲक्च्युली 18 लोक फक्त आले आणि त्यांनी कबूल केलं की मुलांना बघितल्यावर आमच्या मनामध्ये असे विचार येतात तर आम्ही काय करू. त्यावेळेस त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, त्यांना काही औषधं दिली जातात आणि याच्यापासून परावृत्त करतात. तर हे एक प्रोजेक्ट एका बाजूने चालूच आहे. एका महत्त्वाच्या प्रोजेक्टचा तुम्ही उल्लेख केलाय, मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आपण या गोष्टी आणखी तुमच्याकडनं जाणून घेऊया. मला आता पूर्वताईंकडे जायचंय. पूर्वताई, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही काम करताय. हे सामाजिक अधपतन आहे, खऱ्या अर्थानं आपल्यातलीच माणसं आहेत ही जी ही कृत्य करतायत. हे का होताना दिसतंय तुमच्याकडे, तुम्हाला जाणवताना? ही एक प्रकारची मानसिक विकृती आहे. मानसिक आजाराचं प्रमाण याच्यात खूप कमी असतं,
खूपच कमी टक्के आहे की त्यांच्या कमी लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात आफ्टर हेड इंजुरी किंवा काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होतात तेव्हा, किंवा मग मानसिक आजारामध्ये पण सेक्शुअल अराउजल्सचे प्रकार असतात आणि त्याच्यामध्ये पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. वी शुड नॉट काउंट ऑन दॅट. म्हणजे आणि जे ही मानसिक विकृती आहे तिथे कुठेतरी व्हॅल्यू एज्युकेशन कमी पडतंय आपलं, किंवा इथे सायकोसोशल आपण त्याचा जो म्हणतोय तो जो भाग आहे की आपल्या इथली सिस्टम आपण जी डेव्हलप केली आहे की स्त्री म्हणजे एक सेक्ससाठीची वस्तू आहे आणि पुरुष आहे त्याला तो अधिकार आहे, ही जे एक प्रकारची भावना किंवा एक प्रकारची समज डेव्हलप जी झाली आहे त्याच्यात कुठेतरी मग जेव्हा जे नॉर्मल असतात किंवा ज्यांचे व्हॅल्यूज चांगले असतात आपण म्हणूया, तर तिथे हा विषय येतो की कधी आणि कुठे आणि कसं करायचं, किती लिमिटमध्ये करायचं, कुठे बोलायचं, आपल्या आपल्या मित्रांमध्येच हे बोलायचं, बाकी जागी नाही बोलायचं. पण बाकी जे जास्त ज्यांच्यामध्ये ही विकृती असते, विकृतीचं स्वरूप ज्यांनी घेतलेलं असतं, तिथे त्यांना त्यांच्या भावनांचा संतोष मिळवण्यासाठी त्यांना हे खूप सहज वाटतं. आणि हल्ली जे हे पॉर्न्स वगैरे मुलं बघतात किंवा सोशल मीडियामध्ये ह्या प्रकारच्या रील्स खूपच इझिली अवेलेबल असतात, तर कुठेतरी त्यांचा हिरोइझम पण त्याच्यात असतो आणि त्यांना वाटतं की ते पण ते करू शकतात आणि त्यांना एकमेकांना चॅलेंजेस देणे किंवा त्या प्रकारचा अनुभव घेण्यासाठीचा प्रयत्न करणे, त्याच्यातनं हे कितीदा उद्भवतात. कितीदा आहे की हे त्यांच्या ॲग्रेशनमधनं, म्हणजे की काही कारणासर जर कुठल्याही मुलींनी त्यांना नाही म्हटलं तर त्यांना त्याचा खूपच जास्त त्रास होतो. जसं की आपल्या इथे ॲसिड अटॅक्स आता तर कमी झाले आहेत, पण ॲसिड अटॅक्स खूपच व्हायचे की तू माझी नाही तर कुणाची नाही, किंवा तू नाही कसं म्हणू शकता, आता मी तुझ्याबरोबर शारीरिक संबंध एकदा केले, तुझ्यावर रेप केला तर तू कुठलीच नाही राहणार आणि यू हॅव टू से येस. तर अशा प्रकारच्या भावना पण उत्पन्न होतात आणि जास्त करून ह्या प्रकारचा आनंद घेता येऊ शकतो याच्यासाठी ते पहिल्यांदा एक छोट्या स्वरूपात प्रयत्न असतो. जेव्हा हे जवळचे लोक करतात, घरातली लोक करतात, ओळखीच्या लोकांमधनं होतो, जसे की शिक्षक आहेत, शाळेचे कर्मचारी आहेत, किंवा मग घरात येणारे बाबांचे मित्र आहेत की फॅमिली मेंबर्स आहेत, किंवा आजोबा बाबा ह्यांचं पण प्रमाण आहे. सो अशा प्रकारे जेव्हा या भावना त्यांना येतात आणि ते ट्राय करतात, आणि जर कुठेतरी मुलगी किंवा मुलगा कमकुवत वाटतो आणि तो त्याचा व्हॉइस रेज नाही करू शकत आहे किंवा काही बोलू नाही शकत आहे, तर मग दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हा अटेम्प्ट जास्त वाढत जातो आणि मग हे कृत्य घडत असतं. तर तिथे सर्वात मोठं काम जर आपल्याला ऑफेंडर साईडने व्हायला पाहिजे तो आहे व्हॅल्यू एज्युकेशन. आणि दुसरं आहे की जेव्हा आपल्याला डिफेन्स म्हणून काम करायचं आहे, तर जसं आपण वर्क करतोय गुड टच बॅड टचवर, किंवा मग त्यांच्या सक्षमीकरणवर की ते कसा त्याचा छान डिफेन्स करू शकतील, रिपोर्ट करू शकतील आणि त्या नोला अर्थ येईल. कारण की नो याला अर्थ कितीदा हे जे रेपिस्ट असतात त्यांच्यामध्ये की नाही ते नो म्हणतात पण त्याचा अर्थ नो नसतो, पण वी कॅन गो फॉरवर्ड, म्हणजे की आपण करू शकतो, अशा प्रकारे तो घेतला जातो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर खरंच म्हणजे कोणी एक जण वर्क नाही करू शकत. कायदा आपलं काम करतात, ते बऱ्याच पॉक्सोमध्ये ह्याच्या सगळ्या नोंद आहेत आणि त्याच्या प्रोसिजर पण आहे. पूर्वताई मी येतो या मुद्द्यावर, पॉक्सोच्या मुद्द्यावर मी येतो तुमच्याकडे. मीनाताईंना मला याच विषयावर बोलतं करायचंय. मीनाताई, पॉक्सोचा विषय तुम्हीही काढलात, आता पूर्वताईंनी काढलाय तो विषय. हा पॉक्सोचा जो विषय आहे, हे लहान मुलींवर जे अत्याचार होत आहेत त्याच्यावरती ही शिक्षा, कठोर शिक्षा देण्यात आली आहेत, पण त्यातल्या तरतुदी थोड्या कमी पडताना दिसत आहेत का तिथवर पोहोचण्यासाठी आपल्याला जास्ती कालावधी लागतोय त्या गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी? हो ना, ते तर आहेच. का आपल्याकडे ज्या 3 सिस्टीम्स आहेत ज्याला पीडित व्यक्तीला तोंड द्यावं लागतं, पहिली म्हणजे पोलीस व्यवस्था, दुसरी आहे वैद्यकीय व्यवस्था आणि तिसरी आहे न्याय व्यवस्था. या तिन्ही व्यवस्थांमधून पीडित व्यक्तीला कशा प्रकारची वागणूक मिळते, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो, हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आता बऱ्याच प्रमाणात सगळ्यांचं
ओरिएंटेशन केलं जातंय, प्रशिक्षण त्यांना दिलं जातंय. न्यायव्यवस्था तर अत्यंत बदललेली आहे. म्हणजे बालस्नेही न्यायव्यवस्था आहे, जिथे अत्यंत म्हणजे कोर्टासारखं काहीच नसतं. तिथे अत्यंत एखादं घरातलं वातावरण असतं, मुलांसाठी पुस्तकं असतात, खेळ असतात आणि न्यायाधीश महाशय अत्यंत साध्या वेशात असतात. पूर्वीसारखं तो ब्लॅक काळा क्लोक वगैरे घालून नसतात. त्यानंतर गुन्हेगार हा पीडित व्यक्तीला दिसत नाही. गुन्हेगाराला पीडित व्यक्ती दिसते, तो भिंती पलीकडे पडद्या पलीकडे असतो आणि त्याच्यामुळे पीडित व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाही की गुन्हेगार आपल्याला काही करेल. पूर्वी असं होत होतं की एकाच लाईनीत सगळे बसायचे, गुन्हेगार पण, पीडित व्यक्ती पण, त्याचे काही त्याच्याबरोबरची माणसं पण. ती धमकावायची मुलांना आणि माझं नाव सांगितलं, माझ्याबद्दल काही सांगितलं तर बघ तुला असं करेन, तुझ्या बहिणीला मारून टाकेन, असं काही बोलायचंय. तर आता ते राहिलेलं नाही. तर अशा सुधारणा खूप होत आहेत. पॉक्सो कायदा ज्यावेळी 2012 मध्ये अस्तित्वात आला त्यावेळी तो अत्यंत बोजड स्वरूपात होता असं म्हणायला हरकत नाही. पण हळूहळू त्याच्यामध्ये ह्या सुधारणा होत गेल्यात आणि आता त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मुलांच्या दृष्टीने, मुलांसाठी, पीडित व्यक्तीसाठी कसं तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे, सहानुभूतीने कसं त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, हे सगळं आता शिकवलं जातंय आणि त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थांमध्ये बदल होत आहेत. पण पुन्हा असंच आहे ना की मघाशी या पूर्वाताई म्हणाल्या त्याप्रमाणे ही प्रवृत्ती आहे, ही एक काय म्हणायचं त्याला, विकृती आहे. पण मी विकृती म्हणण्यापेक्षा त्याला प्रवृत्ती म्हणेन. हा गुन्हा आहे, त्यांना समजलंच पाहिजे. आणि एवढं तुम्ही तुमच्या भावनांवर संयम ठेवू शकत नाही, तुम्ही संयम ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून तर आम्ही मुलांना तर शिकवतो की तुम्ही तुमचा वेळ, तुम्ही तुमची एनर्जी चॅनलाइज करा, तुम्ही मैदानी खेळ खेळा, तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. मीनाताई, या मुद्द्यावर आपण येऊया. मला पुन्हा पूर्वाताईंकडे जायचंय. पूर्वाताई, अनेकदा जेव्हा अशा घटना घडतात आणि खास करून लहान मुलींच्या बाबतीत घडतात, तरुणींच्या बाबतीत घडतात आणि दिवसाढवळ्या किंवा काळोख्या रात्री जरी घडतात, पण त्यावेळी लोकांचा जेव्हा रोष उत्पन्न होतो, लोक रस्त्यावर उतरतात, तेव्हा वेगवेगळी आश्वासनं दिली जातात. फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला चालवू, तर गुन्हेगाराला फाशी कशी होईल हे बघू आम्ही, अशी आश्वासनं दिली जातात. पण प्रत्यक्षात ते खटले वर्षानुवर्ष चालत राहतात. त्यामुळे गुन्हेगारांची मानसिकता ही आपण हे करत राहू अशा पद्धतीचीच आहे, कारण हे प्रकरण कुठे थांबतच नाही आहे. हो, आता हे थोडंसं मला खूप पॉलिटिक्सवर बोलायचं नाहीये, कारण की आश्वासन देणारी मंडळी आयदर पॉलिटिशियन्स असू शकतात किंवा गव्हर्नमेंटचा भाग असू शकतो. हां, पण माझं म्हणणं आहे की ते आश्वासन तेव्हा दिले जातात आणि तो रोष थांबवण्याचा प्रयत्न असतो, तो व्यवस्थापनाचा भाग पण असू शकतो. पण हे नक्कीच आहे की ह्याच्या प्रोसिजर्स खूप लांबत आहेत. काही कारणासर कोर्टमध्ये आज जज नाही आहेत किंवा कोर्टात म्हणजे हिअरिंग नाही झालं, अमका दुसरे खूप केसेस होते म्हणून. पण ह्याचं जेव्हा निकाल लवकर लागत नाही तर लोकांचा रोष थांबणार कसा? आणि तेव्हापर्यंत गुन्हेगाराला वेळ मिळतो त्याच्या बाकीच्या लॉबीजला सक्षम करण्याचा. आणि ह्याच्या कारणासर जर गुन्हा आहे तर आहे आणि तो दिसतोय, ह्याच्यात खूप म्हणजे विश्लेषण किंवा समज किती वेळ द्यावा याच्यावर विचार केला पाहिजे. आणि जर तो लवकरात लवकर होऊ शकेल तर मे बी हा समज डेव्हलप होईल की नाही याची शिक्षा लगेचच होते. जसं आपण रिवॉर्ड पण म्हणतो, लगेच रिवॉर्ड मिळतो तर त्याचा इफेक्ट होतो की हां आपल्याला छान काम केल्यावर लगेच त्याचा रिवॉर्ड मिळतो आणि ते सक्षम होतं. तसंच आहे की गुन्ह्यासाठी पण जर लवकरच त्यांना पनिशमेंट दिलं गेलं तर त्याचा फरक पडेल. पण फक्त तीच एक बाब नाही आहे की ह्याच्यात म्हणजे डिफरन्सेस येतील. रादर माझं म्हणणं हेच आहे की फॅमिलीपासून सुरू झालं पाहिजे की आपल्या घरात कोणी काका, कोणी भाऊ, कोणाचा मित्र आला आणि अशा विषयावर ते जर बोलतात ते आणि अशा प्रकारचं हसतात ते किंवा असे जोक्स करतात ते तिथेच थांबवले पाहिजे आणि ते व्हॅल्यू एज्युकेशनचा भाग असला पाहिजे. आणि जर हे नाही मुलांमध्ये चालतं, मित्रांमध्ये असं आपण बोलू शकतो, एखाद मुलीला बघून आपण तशा प्रकारचे जोक्स करू शकतो, तर हे करू शकतो किंवा हे नाही करू शकत असं जेव्हा तिथपासूनच हे अपब्रिंगिंग सुरू होतं
तर त्याच्यात ज्याची विकृती थोडीशी जास्त असेल, ज्याला जास्त प्रमाणात हे हवं असेल, तो तेव्हा तो ट्राय करतो. आणि किंवा तो ऑपॉर्च्युनिस्टिक असू शकतो की कोणीच नाहीये, एकटी आहे, किंवा मुलगी ओपन त्यामुळे आहे, ही किंवा विकृती जी आहे ती वेळीच आपल्याला थांबवायला हवी. या वृत्तीला आवर घातला पाहिजे आणि ते प्रत्येकाने एक समाज म्हणून आपल्याला करायला हवं. मला मीनाताईंकडे शेवटच्या प्रश्नासाठी जायचं आहे. अगदी थोडा वेळ आहे आपल्याकडे. मगाशी तुम्ही याच्यासाठी काय करायला हवं, या वृत्तीला रोखण्यासाठी आपल्याला काय करायला हवं हे सांगत होतात. पण महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे हे सगळे प्रकार आत्ताचं इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे किंवा सोशल मीडियावरच्या रील्समुळे वाढत आहेत. विकृतीला आणि हिंसक वागणुकीला जास्ती खतपाणी घातलं जातं असं म्हटलं जातं. तर हे जर पालकांनी स्वतःच ठरवलं की कुठल्या वयातल्या मुलांना काय हातात द्यायला हवं किंवा त्यांच्यावर जर बंधनं घालण्यात आली तर ते योग्य ठरेल का? एकूणच म्हणजे डिव्हायसेस काय वापरायचे, त्याच्यामध्ये काय पाहायचं, हे पालकांनी लक्ष द्यायलाच पाहिजे. याच्या पलीकडे सुद्धा जाऊन की मुलांबरोबर संवाद ठेवला पाहिजे. जेंडर डिस्क्रिमिनेशन करता नाही. घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर तुम्ही त्यांच्यामध्ये फरक करता कामा नये. त्या दोघांनाही सारखेपणाने वागवायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी पालकांनी करायच्याच, शिक्षकांनी सुद्धा करायच्या. आपण एकूणच समाजाने या करायला पाहिजे, हे मान्य करायला पाहिजे. अजूनही आपल्याकडे माइंड ब्लॉक असा आहे की माझा मुलगा आहे त्याला काही होणार नाही, पण मुलांनाही होऊ शकतं, फक्त मुलींनाच होतं असा एक गैरसमज समाजामध्ये आहे. तर हे सगळं नीट होण्यासाठी, सरळ होण्यासाठी पालकांनी सुद्धा जबाबदारीने वागायला आणि मला असं वाटतं वेळ कमी असल्यामुळे त्या मुलाला एक चांगला आदर्श पुरुष बनण्याच्या दृष्टीने देखील पालकांनी शिकवण्याची गरज आहे. आणि ते जर झालं तर मला वाटतं भविष्य तरी उज्ज्वल असू शकतं मुलींच्या बाबतीत या राज्यात, या देशात. पूर्वाताई, तुम्ही आणि मीनाताई, तुम्ही दोघीही या झिरोवरच्या या संवादाच्या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल आपले दोघींचेही आभार. म्हणजे या सखोल विश्लेषणानंतर आता वेळ झाली आहे आपल्या प्रश्नावर तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची, आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आजचा प्रश्न होता, पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, नराधमांना कोणती शिक्षा व्हावी, फाशी आणि आजन्म कारावास, असे 2 पर्याय आम्ही दिलेले होते. आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रियात एक्सवर शेख जब्बार म्हणतात, अशा नराधमांना फाशी किंवा आजन्म कारावासाची शिक्षा देण्यापेक्षा भर चौकात त्यांचे हातपाय छाटले पाहिजेत. एक्सवरच गोपाळ दंड गवाळे म्हणतात, फास्ट ट्रॅक कोर्टात अशा गुन्ह्यांचा निकाल लावून या गुन्हेगारांना कुठलीही माणुसकी न दाखवता तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे. एक्सवरच परब म्हणतायत, शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. यूट्यूबवर ओमकार जाधव म्हणतायत, भर चौकात उलट टांगून जीव जाईपर्यंत गरम सळईचे चटके दिले पाहिजेत. यूट्यूबवर सुभाष माने म्हणतायत, जोपर्यंत ताबडतोब शिक्षा होत नाही तोपर्यंत असेच अत्याचार चालू राहणार. कायदा करून आरोपीला भर चौकात गोळ्या घालून ठार केलं पाहिजे आणि ते जनतेनं पाहिलं पाहिजे, म्हणजे भविष्यात अशा घटना घडणार नाही. गजानन सावळे यूट्यूबवर म्हणतात, सश्रम कारावास, दररोज आहाराच्या अर्धच जेवण द्यावं आणि या दोषींना मानवाधिकार लागू नसावेत. फेसबुकवर सचिन कानोजा म्हणतात, समाजामध्ये कायद्याचा धाक नाही म्हणून कुठलीही व्यक्ती सहज गुन्हा करू शकते. इंस्टाग्रामवर संतोष सोनावणे म्हणतायत, बदलापूर सारखे परत झाले तर तो नराधम जगण्यातून मुक्त होईल. तसं होता कामा नये. त्याला मरण यातना तर झाल्या पाहिजेत, पण मरण येऊ द्यायचं नाही. आणि मंडळी, झिरोवर मध्ये आता वेळ झाली आहे आमच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, नराधमांना कोणती शिक्षा व्हावी. यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 60,000 आणि फाशी असं म्हणतायत 96% प्रेक्षक, तर 4% प्रेक्षक म्हणतायत आजन्म कारावास.
एक्सवरचा कौल आपण पाहतोय. एक्सवर 93% प्रेक्षक म्हणतायत फाशी व्हावी आणि 7% प्रेक्षक म्हणतायत आजन्म कारावास. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. इंस्टाग्रामवर 93% प्रेक्षक म्हणतायत फाशी आणि 7% प्रेक्षक म्हणतायत आजन्म कारावास. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 82% प्रेक्षक म्हणतायत फाशी आणि 18% प्रेक्षक म्हणतायत आजन्म कारावास. मंडळी, महिला अत्याचाराचा प्रश्न हा दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि संवेदनशील होत चाललाय. महिलांविरोधात वाढलेले गुन्हे हे केवळ कमी होणं गरजेचं नसून तर ते शून्यावर आणणं गरजेचं आहे. यावर कुणाचंही दुमत होणार नाही. पण त्या दृष्टीनं सरकार, न्यायव्यवस्था आणि समाज म्हणून आपल्याकडूनही पुरेसे प्रयत्न होत आहेत का, हा प्रश्न आहे. समाजात आज पोलिसांची भीती उरलेली नाही, त्यामुळे इतरही गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढताना दिसते. नियम पाळण्याबाबतची अनास्था, एकूणच वाढत चाललेली मनमानी वृत्ती, अपुरं मनुष्यबळ असलेलं पोलीस खातं, 5 कोटी खटले, प्रलंबित असलेली न्यायव्यवस्था, या परिस्थितीत महिलांवरील अत्याचार कमी करणं शक्य वाटतंय का? ज्या देशात दिल्लीतल्या निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी व्यवस्थेला तब्बल 7 वर्ष लागतात ना, त्या देशात स्त्रियांची छेडछाड आणि विनयभंगाच्या प्रकरणांकडे गांभीर्यानं पाहिलं तरी जातं का, याबद्दलही शंका आहे. भारतात वर्षाला लाखो पुरुष वयात येतात, सज्ञान होतात, पण त्यापैकी सर्वच्या सर्व हे आदर्श नागरिक बनावेत यासाठी आपल्यापैकी किती आई वडील प्रयत्न करतात, हाही प्रश्न आहे. शिक्षण व्यवस्थेचा विचार केला तर तिथंही सगळे प्रयत्न हे मार्कांसाठी, मेरिटमध्ये येण्यासाठी सुरू आहेत. जपानप्रमाणे आपली शिक्षण यंत्रणा ही उत्कृष्ट नागरिक घडवण्यासाठी बांधील नाही आहे. त्या दृष्टीनेही आपल्याला बरंच काम करावं लागणार आहे. शेवटी कसं आहे ना मंडळी, आपण देशाला भारतमाता म्हणतो, गाईला गोमाता म्हणतो, आपल्या मातृभाषेला माय मराठी म्हणून सन्मानित करतो, पण एका स्त्रीमध्ये काही विकृतांना आई किंवा बहीण कधीच दिसत नाही. त्यांना दिसते ती केवळ उपभोगाची वस्तू आणि अत्याचार करण्यासाठीचं एक शरीर. या नराधमांचा, त्यांच्यातल्या विकृतीचा आपण जोवर संपूर्ण नायनाट करत नाही ना, तोवर तुमच्या आणि आमच्या घरातल्या मुली आणि स्त्रियाही खऱ्या अर्थानं सुरक्षित आयुष्य जगू शकणार नाही. मंडळी, महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया आठवतायत का? आठवतायत ना? महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय हे विरोधकांनी मतदारांना नाही तर ईव्हीएमला दिल्याचं आपण पाहिलं. काही जणांनी तर अगदी कोर्टात जाण्याचीही तयारी केली. अनेक पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी मोठी रक्कमही आयोगात भरली, पण निकाल काही बदलला नाही. उलट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी ईव्हीएम विरोधात सुरू केलेलं देशव्यापी आंदोलन हळूहळू थंड पडत गेलं. जम्मूचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काँग्रेसला ईव्हीएमच्या नावानं ओरड बंद करावी असा सल्लाही दिला. पण इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या. ईव्हीएम टॅम्पर करणं असो की मतदानात फेरफार असो, सगळ्यात जास्त आरोप झाले ते याच ईव्हीएमवर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ईव्हीएम पुराण का सांगतोय? त्याला कारण आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची 2 वक्तव्य. पहिलं कालचं आणि दुसरं आजचं. ठोस माहिती असल्याशिवाय ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही. मी स्वतःच त्याच ईव्हीएमवर 4 वेळा खासदार झालाय असं म्हणत सुप्रिया सुळेंनी ईव्हीएमला जवळपास क्लीन चिट दिली असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचवेळी त्यांच्याच मित्रपक्षांकडून ईव्हीएम विरोधात अगदी आजही मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. आम आदमी पक्षांसारख्या काही मित्रपक्षांनी निवडणूक आयोगात कालच धाव घेतली होती. इतकंच नाही तर ज्या मार्कडवाडीमध्ये गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात जाऊन ईव्हीएम विरोधात बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी केली होती, त्या ईव्हीएम हटावच्या मोहिमेत दस्तूर खुद्द शरद पवारही पोहोचले होते. त्यांच्याच पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ईव्हीएम बाबत केलेलं एक वक्तव्य आपण आधी पाहूया. मी दिल्लीत असताना माझी भेट अरविंद केजरीवालांशीही झाली होती. अरविंदजींचं असं मत होतं, जे त्यांनी मीडिया समोरही केलं, की नावं जी शिफ्ट झाली म्हणजे त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी आहे. म्हणजे जी वोटर्स लिस्ट आहे, म्हणजे लोकसभेला जी वोटर्स लिस्ट होती आणि विधानसभेला जी आहे, त्याच्यात खूपसा अडिशन आणि डिलिशन, आणि ती लोकही अरविंदजींनी उभी केली होती मीडियाच्या समोर. त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे हे जरा अस्वस्थ करणार आहे. आता तो टेक्नॉलॉजिकल काही इश्यू आहे का, वोटर्स लिस्टमध्ये काही आहे, हा सगळा प्रश्न चर्चेशिवाय होणार नाही. आणि मला असं वाटतं की हे टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस, त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही
म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही, कारण मी स्वतः 4 वेळा त्याच ईव्हीएमवरनं निवडून आलेले आहे. त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे. आणि त्या शोधामध्ये अनेक लोकांचे, म्हणजे आता स्वतः सचिन दोडकेंच्या केसमध्येच मी तुम्हाला दाखवू शकते की अनेक वोटर्स लिस्टमध्ये बदल झालेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांना स्वतःला लोक सांगतात की मतदान केलंय, मग ते रिफ्लेक्ट का होत नाहीये. आपण ऐकलं सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं, पण खरं तर सुप्रिया सुळेंनी ईव्हीएमवर एक भाष्य केलं, पण त्याच वेळी त्यांच्याच पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचं मत काहीसं वेगळं आहे. ईव्हीएममध्ये 100% घोटाळा होऊ शकतो असं म्हणून आव्हाडांनी विधानसभा निकालावर पुन्हा शंका उपस्थित केली आहे. प्रत्येकाचं आपापलं परसेप्शन आहे, आपापले विचार आहेत. आम्हाला 100% वाटतं की ईव्हीएममध्ये घोटाळा आहे. आता त्यांना नसेल वाटत. हे बघा, जेव्हा मशीन आहे ते मशीनवरती शंका घेण्याचं काम हे इंडिव्हिज्युअली केलं जातं. आणि माझं असं स्पष्ट मत आहे आजही, जे माणूस तयार करतो, म्हणजे मी एखादी गोष्ट तयार केली तर त्याच्यात काय बदल घडवायचे हे मलाच माहिती असतं. आणि मग जगातल्या सगळ्या देशांनी ईव्हीएम का बाजूला केलं, काहीतरी असेल ना थोडंसं तरी. ऐकलत ना आव्हाडांनी काय म्हटलंय. खरं तर ईव्हीएम हटावच्या मोहिमेत महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत एक मत होतं. नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही मवियाच्या आमदारांनी ईव्हीएम हटावचे फलक झळकावले होते. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मवियाच्या मित्रपक्षांनी रॅलीज काढल्या होत्या आणि त्याच ईव्हीएम बाबत खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आलं. त्यावरून पक्षातूनही प्रतिक्रिया आली. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या एकजुटीवर प्रश्न उपस्थित झाल्यावर सुप्रिया सुळेंनी माझं वक्तव्य हे केवळ युगेंद्र पवारांनी अर्ज मागे घेण्याबाबत होतं असं स्पष्ट केलं. मी एका कॅन्डिडेटबद्दल बोलत होते. युगेंद्र पवारांनी रिकाउंटिंग करू नये असं माझं वैयक्तिक मत होतं. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा. आणि तो त्यांनी घेतला. अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केलेत. आणि मला असं वाटतं जर कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो तर मग ईव्हीएमवर काय किंवा बॅलेटवर काय अडचण काय. त्याच्यामुळे जर हट्ट कशासाठी, जर लोकांचं भावना असेल की आपण बॅलेट पेपरवर घ्या, बॅलेट पेपरवर अडचण काय त्याच्यात. विषय हा एकट्या युगेंद्र पवारांचाच होता असं म्हणत सुप्रिया सुळेंनी त्यांच्या बाजूनं गोष्टीला पूर्णविराम दिला. पण महायुतीला संधी मिळाली. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी काँग्रेसला टार्गेट केलं. त्यात कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ईव्हीएमवरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. सोए हुए को जगाया जा सकता है, सोने का नाटक करने वाले को जगाया नहीं जा सकता. कांग्रेस पार्टी भली भांति जानती है कि ईवीएम ये टेम्पर प्रूफ है. आज तक जितने चैलेंज ईवीएम को टेम्पर करके दिखाइए इस प्रकार से इलेक्शन कमीशन ने दिए, न कांग्रेस पार्टी कुछ कर पाई न कोई व्यक्ति कुछ कर पाया. तुम्हाला सांगतो, जेव्हा ईव्हीएम च्या लोकसभेचे निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगला होता. झारखंडचे निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगला होता. कर्नाटकचे निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगला होता. तेलंगणाचे निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगला होता. ईव्हीएम आणलं कोणी? ईव्हीएम काँग्रेस सरकारच्या काळातच सुरू झालेला आहे. म्हणजे हा झाला ईव्हीएमचा मुद्दा. सध्या फक्त ईव्हीएम वरून नाही तर इतर निवडणुकांमध्येही काँग्रेस एकटी पडताना दिसते. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांनी वेळोवेळी काँग्रेसची साथ सोडताना दिसते. पंजाब विधानसभेत आधी आम आदमी पक्षानं स्वतंत्र निवडणुका लढवल्या आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं स्वबळावर निवडणुका लढवल्या. आता दिल्लीतही आम आदमी पक्षानं स्वबळाची घोषणा केली आहे. तिकडे काँग्रेसने उमेदवारांच्या 2 याद्या जाहीर केल्या. भाजपनंही दिल्लीचा गड जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. म्हणजे दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी आहे. पण कडाक्याच्या थंडीत दिल्लीतलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलेलं दिसतंय. कारण अर्थातच आम आदमी पक्षानं आज काँग्रेसला दिलेला इशारा, ज्याची सुरुवात काँग्रेसच्या दिल्लीतल्या जाहीरनाम्यानं झाली. त्याचं झालं असं की काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी दिल्लीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांची चर्चा केली. संपूर्ण पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारवर टीका केली. केजरीवालांनी दिल्लीवासियांना फसवलंय असं म्हणत अजय माकन यांनी निवडणूक प्रचाराचा नारळही फोडला.
एका प्रश्नावर उत्तर देत असताना तर अजय माकन यांनी केजरीवालांचा देशद्रोही म्हणून उल्लेख केला. बस तिकडे माकन बोलले आणि राजकारण आणखी तापलं. आज सकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि आपचे खासदार संजय सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि काँग्रेसला इशारा दिला की 24 तासांच्या आत म्हणजे उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत अजय माकन यांची पक्षातून हकालपट्टी करावी, त्यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांची चर्चा करून आम आदमी पक्ष थेट काँग्रेसचीच हकालपट्टी करणार. कसा रंगलाय काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्ष हा सामना आपणही पाहूया. केजरीवाल हिंदुस्तान की राजनीति के अंदर अपने खुद के एम्बिशंस को फुलफिल करने के लिए किसी भी एक्सटेंट तक के जा सकता है. उसकी कोई विचारधारा नहीं है, कोई सोच नहीं है. जो व्यक्ति जरूरत पड़ने के ऊपर केंद्र सरकार को यूनिफॉर्म सिविल कोड के ऊपर, जरूरत पड़ने पे 370 आर्टिकल के ऊपर, जरूरत पड़ने के ऊपर सीए के ऊपर, हर चीज के ऊपर जरूरत पड़ने के ऊपर उल्टा स्टैंड ले सकता है, जो कि आइडियोलॉजिकली बीजेपी के समर्थन में है, उस व्यक्ति के ऊपर कैसे भरोसा किया जा सकता है? वो एंटी नेशनल है और उसकी कोई विचारधारा नहीं है सिवाय अपने पर्सनल एम्बिशन के. अब सारी हदें पार हो चुकी हैं, सारी सीमाएं पार हो चुकी हैं. अपमान का, एफआईआर दर्ज कराने का, एंटी नेशनल बोलने का जो दुस्साहस अजय माकन और उनकी पार्टी ने किया है, मैं मांग करता हूं कांग्रेस पार्टी से कि 24 घंटे के अंदर अजय माकन के खिलाफ कार्रवाई करें, वरना इंडिया गठबंधन के जो और भी घटक दल हैं उनसे हम लोग मांग करेंगे कि कांग्रेस को इंडिया गठबंधन से अलग करें. अगर उनकी भारतीय जनता पार्टी से साठगांठ नहीं है तो फिर वो अगले 24 घंटे में अजय माकन के खिलाफ एक्शन ले, जिन्होंने अरविंद केजरीवाल जी को एंटी नेशनल कहा. और अगर कांग्रेस पार्टी अपने नेताओं के खिलाफ एक्शन नहीं लेती है तो फिर आम आदमी पार्टी इंडिया गठबंधन के बाकी सभी घटक दलों से बात करेगी कि कांग्रेस पार्टी के साथ अब एक अलायंस में नहीं रहा जा सकता. मंडळी, काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्ष, दिल्लीतल्या याच राजकीय संघर्षाचे इंडिया आघाडीवर काय परिणाम होणार याकडे आपलं लक्ष असेलच. सॅम कॉन्स्टन्स, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन तसंच स्टीव्ह स्मिथनं झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं मेलबर्न कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर 6 बाद 311 धावांची मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी स्टीव्ह स्मिथ 68 आणि पॅट कमिन्स 8 धावांवर खेळत होता. भारताच्या जसप्रीत बुमरानं 75 धावात 3 फलंदाजांना माघारी धाडून पहिला दिवस गाजवला. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी खेळाचं पारडं आपल्या संघाच्या बाजूनं झुकवलं. सलामीच्या सॅम कॉन्स्टन्सनं 60 तर उस्मान ख्वाजानं 57 धावांची खेळी केली. त्या दोघांनी 89 धावांची भक्कम सलामी दिली. त्यानंतर मार्नस लाबुशेननं 72 धावांची खेळी उभारली. उस्मान ख्वाजानं लाबुशेनच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचली. मग स्मिथ आणि लाबुशेननं तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी रचली. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला मेलबर्न कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याच्या मानधनाच्या 20% रकमेचा दंड ठोठावण्यात आलाय. पहिल्या दिवसाच्या 10व्या षटकात विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाच्या सॅम कॉन्स्टन्स सोबत केलेल्या गैरवर्तनामुळे आयसीसीच्या आचारसंहितेतल्या कलम 2.12चा भंग झाल्याचा आरोप आहे. विराटनं जाणीवपूर्वक कॉन्स्टन्सच्या दिशेनं चालत जाऊन त्याला उजव्या खांद्यानं धक्का दिला होता. त्याचा हा गुन्हा लेवल 1 दर्जाचा आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या मानधनाच्या 20% रकमेचा दंड त्याला ठोठावण्यात आलाय. तसंच त्याच्या शिस्तपालन पुस्तकात एका अवगुणाचीही नोंद करण्यात आली आहे. आणि मंडळी, या 2 बातम्यांनंतर 0 ओव्हर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. पण उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूयात नव्या राजकीय आणि सामाजिक बातम्या तसंच त्याच्या विश्लेषणासह. पण ताज्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.